परंतु माझं म्हणणं आहे की इमानाला जगा. ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्याशी तुम्ही चांगले राहा. आणि ठीक आहे ना, सत्ता येत राहतील जात राहतील, परंतु नागरिक तिथेच आहे, जनता तिथेच आहे. जनता ज्या वेळेस तुम्हाला डोक्यावर घेते तर ते तुम्हाला आपटण्याची बी ताकद ठेवते, याची मला माहिती आहे. आणि जो मनुष्य जास्त वरती गेला, जास्त वरती उचकला, त्याला खाली कसं आणायचं ते जनतेला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. माझा विश्वास आहे की भुसावळ नगरीचा विकास साठी तुम्ही गायत्री ताईला आणि आमच्या सर्व उमेदवार, जेवढे काही उमेदवार तुमच्या समोर आहेत, या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मतांनी फक्त तुतारी निशाणी बघायची आणि आपण बटन दाबायचं. पवार साहेबांचा चेहरा बघायचा आणि बटन दाबायचं. आपल्याला पवार साहेबांसोबत राहायचं आहे. बाकी कोणी कुठेही जाओ, आपल्याला जीवन जोपर्यंत पवार साहेबांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत आपल्याला पवार साहेबांना सोडून कोणीही जायचं नाही, एवढीच विनंती मी आपल्याला करतो. आणि आपण तुतारीवर मोठ्या प्रमाणात प्रचंड मतदान विजय करा आणि या भुसावळ शहराचा जो विकास आहे तो पुढे आणा. या भुसावळ शहराची चमक परत आणा. आपण पाहिलं की भुसावळ आता थोडं असं मुरझडलेलं वाटतं. थोडं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेजी होती, काम होतं, लगेच काम व्हायचं, नोकऱ्या मिळायच्या. भाऊ एवढ्या नोकऱ्या लावल्या विचारा पोरांना, यांनी एवढ्या वर्षात किती लोक लावले? एक तरी लावला का? एक तरी दुकान बनवलं का? एक तरी लोक रोजगार दिला का? पण या संतोष चौधरीने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने प्रचंड लोकांना नोकऱ्या दिल्या आणि पुढे सुद्धा देऊ. गरिबांना नोकऱ्या देऊ, गरिबांना काम देऊ आणि जे काही तुमचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपण चांगल्या प्रकारे एक योजना त्या ठिकाणी आखू.